ते 750 वर्षापूर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. त्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण मराठवाड्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये 200 गावामध्ये जाऊन खेड्या पाड्यात, वाड्या वस्त्या तंडे, कधी कमी माणसात कधी अधिक माणसात, कधी सोयीमध्ये कधी गैरसोयीमध्ये, कधी अनुकूल परिस्थितीमध्ये कधी प्रतिकूल परिस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण पंडित महाराज डाके यांच्या नेतृत्वामध्ये 200 गावामध्ये जे ज्ञानेश्वरी पारायण झाले, त्या सांगतेच्या निमित्ताने या सेलू नगरीमध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा हळूहळू हळूहळू सांगतेकडे वाटचाल करत आहे. डोळ्याचे पारणे फिटावा असा सोहळा या सेलूकरांनी एवढ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये या पंचकृषीतल्या मंडळीने 200 गावं, त्यापेक्षा अधिक गावकरी मंडळीनं तन मन धनानं जीव लावून हा कार्यक्रम या ठिकाणी केला. या निमित्ताने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह महाभारत कथा प्रवक्ते परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा रसपान केली. रेकॉर्ड ब्रेक ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला बसलेले सर्व साधक मंडळी, दररोज 2 सत्रामध्ये कीर्तन, सकाळच्या सत्रातले कीर्तन, सायंकाळच्या सत्रातले कीर्तन, हरिजागर, दररोज पंचपक्वान्नाची मेजवानी, जी 7 दिवस पहिल्या दिवसापासून आजपर्यंत जी लोक इथं बसलेली आहेत त्यांनी नुसतं जरी या स्टेजवर येऊन सांगितलं जरी मी इतके पदार्थ खाल्ले तरी मी त्याचा सत्कार करतो. ते शक्य नाही त्याला सांगणं. असा हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी या समारोपापर्यंत, ग्रंथाच्या समारोपापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. या निमित्ताने या महाराष्ट्राला, वारकरी संप्रदायाला नवोदित फळीमध्ये ज्येष्ठ कीर्तनकाराच्या नंतर एक पुढचं एक नेतृत्व जे लाभलं ते म्हणजे हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली. नाव छोटे माऊली आहे पण काम फार मोठे मोठे. या महाराष्ट्रामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांचा विचाराचा वसा घेऊन आळंदी क्षेत्रावरून पूर्ण मराठवाडाभर, पूर्ण महाराष्ट्रभर भजन कीर्तन अन्नदान कसं करावं, नेतृत्व कसं करावं. आचार्य बरेच बघितले माणसं, कशात काही परिपक्व आहेत, काही कशात परिपक्व, न्याय साहित्य वेदांताचार्य बरेच आचार्य आहेत. असा एकमेव महाराष्ट्राला आता एक उगवता तारा आहे, उगवतं नेतृत्व आहे, उत्सवाचार्य. उत्सव कसा आखावा आणि त्याचं नियोजन कसं करावं, सप्ताह कसा करावा, हे छोट्या माऊलीनं पूर्ण देशाला दाखवून दिले, पूर्ण देशाला. आणि त्यांच्याच बोटाला धरून त्यांच्याच पावलाच्या पाठीमागं चालत चालत ते बी माऊली आणि हे आमचे बी डाके माऊली. पंडित महाराजांचं सुद्धा नाव या मराठवाड्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अगदी अल्पशा कालावधीमध्ये, अल्पसा कालावधी नाही आहे, 4-5 वर्ष पारायण केलेत. काय पेरणी एका दिवशी येत नाही, पेरलं त्या दिवशीच उगवत नाही, त्याला कालावधी लागत असतो. उगवलेलं दिसतंय, पेरलेलं दिसतंय का कोणाला? पेरलंय कधी तर 5-7 वर्ष पेरणी झालेली आहे 200 गावामध्ये, 7 वर्षापासून पेरणी झालेली आणि हे पेरलेलं पीक आलंय. आता रास करून न्यायचं काम आहे, आता रास काय पीक आले पहा. आणि म्हणून असं आमचे माझे सहकारी
पंडित महाराज डाके यांच्या नेतृत्वात त्यांचे सर्व सहकारी, सर्वांचा मला नामोल्लेख करता येणार नाही, पण जे माझ्या सातत्याने संपर्कात राहतात, एक 4-5 जण असे जीवाचे आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे जीवाचे. आणि त्या सर्व मंडळीनं तन मन धनानं निश्चितच पंडित महाराजांची साथ दिली आणि त्याचं हे प्रत्यक्ष स्वरूप आहे. इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या मंडपामध्ये माझ्या आजूबाजूला व्यासपीठावर माझ्या समोर महाराष्ट्रातले सर्व पूजनीय संत महंत आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रुती मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे बालक एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालात. आपण सर्व ज्ञानवंतांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला पूजेच्या प्रकरणातला, कारण काल कथेची पूजा झाली, आज ज्ञानेश्वरीची पूजा झाली, या निमित्ताने हा पूजेच्या प्रकरणातला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरु मोतीराम महाराजांच्या, सद्गुरु मारुती महाराजांच्या, मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला भव्य दिव्य नियोजन आहे आणि या नियोजनामध्ये निरपेक्षता आहे, निष्काम सेवा आहे, कोणताही हेतू ठेवून नाही. प्रत्येक कीर्तनकाराने आमच्या पंडित महाराजांचं वर्णन केलं, कोणताही हेतू ठेवून नाही. आता हार घालायला या म्हणलं तर म्हणले कशाला, नका नका, हेच स्वभाव आवडलाय लोकांना. काय हे स्वभावच आवड. माणसाला मोठं व्हायला परंपराच पाहिजे असं नाही, चांगल्याच्या कुळातच जन्माला आलं असं नाही पाहिजे, फक्त तुमचं कर्तृत्व पाहिजे. विठाला विठाला मोठं होण्याकरता, लोकांच्या मनात घर करण्याकरता तुमचा स्वभाव कारणीभूत ठरतो. स्वभावानं माणसं मोठी होत असतात. असा एक सर्व समावेशक भूमिका घेऊन चालणारे माझे सहकारी पंडित महाराज यांनी ह्या सर्व, काय हे नवयुवकाचा कार्यक्रम आहे, युवा नेतृत्व लाभलं ना. हे सध्या काय IPL चा जमाना आहे. हे जे व्यासपीठावर बसलेले हे कसोटी प्लेयर आहेत. मी वन डे, हे 2020चे. याच्या पद्धतीने हे ना खूप कसोट्या खेळलेल्या आहेत. 90 ओव्हरच्या, मी 50 ओव्हरचे खेळतो. 2020 पण सध्या मार्केट कोणाला आहे खरं सांगा, कोणाला 2020लाच. पण मी जरी वन डेचा असेल तरी मी 2020 पण खेळू शकतो. जर समजा ते म्हणले तू आमच्या टीम मध्ये येतो, तयार आहे मी, आहेच मी. आज नाही, पहिल्या दिवशीपासून आहे. निश्चित आपल्या गुरु परंपरेनं, आपल्या साधू संतांच्या पुण्यानं शेलू नगरी पूजनीय बाबासाहेब महाराजांचं स्थळ आहे. याच 15 नंबरची दिंडी पूजनीय बापूसाहेब महाराज वालुरकराची दिंडी, 111 नंबर आमचे सोन्नेकराची दिंडी, सोन्नेकर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व आदरणीय महाराज मंडळींनी या जिल्ह्याला संजीवनी दिलेली आहे आणि अशा या पद्धतीनं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आमच्याजवळ एक डाके महाराज आहेत, आमचे शेजारी आहेत पुढे बसलेले, त्याचं नाव ज्ञानोबा माऊली डाके. हे डाके माणसं भारी असते बरं. आमच्या समोरचे बी डाके, आमचे शेजारी माऊली महाराज डाके, पंडित महाराज डाके, या दोघांचे हात मिळालेले नाहीत. हे जाय कोणतं क्षेत्र म्हणतात त्यांना घोडके साहेब, कोणचं क्षेत्र म्हणतात? जलसंधारणामध्ये होते पण हात मळालेले नाहीत. पंडित महाराजचे हात मळालेले नाहीत आणि मळक नसले की कोणी जवळ घेत हो. अशा पद्धतीने आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. आपण चांगल्याचे लेकर आहेत, चांगल्याच्या लेकरांना चांगलं वागावं या हेतून आपला पूर्ण महाराष्ट्रभर लोक आमचा या ठिकाणी गौरव करतात. सुंदर कार्यक्रमाचं आयोजन झाले. 1:15 वाजलाय. कीर्तनाचा वेळ
11 ती 1 आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे टाइमचा फार पक्का माणूस आहे. महाराष्ट्राला माहित टाइम इज मनी, वेळेला महत्व देणार आहे. अजिबात मी वेळेच्या पुढे जाणार नाही. पुन्हा माऊलींच्या मुखातून आपल्याला ज्ञानोबारायांचं प्रवचन ऐकायचंय. अगदी गुरुकृपेनं थोडक्यात सेवा करू. वारकरी संप्रदायाचं वैभव काय, ज्ञानोबाराया तुकोबारायाचं वैभव काय, ज्ञानोबाराया तुकोबारायाचा विचार, त्या विचाराचा वसा घेऊन हा संपूर्ण फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा 200 गावामध्ये फिरला आणि त्याचं हे यश आहे. इतक्या आनंदानं लोक एकवटलेत, इतक्या आनंदानं इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांची निश्चित कृपा झाली असावी मी करतो. इतका आनंद झाला, इतका आनंद या सोहळ्यामध्ये. कोणी जरी विचारलं तर कोणीकडं शेलू म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्याची उपराजधानी आहे. परभणी राजधानी आहे आणि शेलू ही उपराजधानी आहे. पालकमंत्र्याचं गाव आहे. सगळ्या मंडळीनं निश्चित तन मन धनानं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. जास्तीचा विस्तार आपल्याला करता येणार नाही. पूजा करणं वारकरी संप्रदायामध्ये आद्य कर्तव्य मानलं गेलेलं आहे. मग त्या पूजेमध्ये नेमकं काय करावं? पूजा म्हटलं की अर्पण गोष्टी आली. अर्पण पूजा म्हणलं की देवाची पूजा करत असताना काय काय अर्पण करावं? पूजा करत असताना देवाला फुल व्हावं, बेलफुल व्हावं, अक्षदा व्हाव्यात, देवाला पाणी घालावं, मंत्र उच्चार करावा. कारण पूजा म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या. परंतु जगद्गुरु तुकोबारायाने आज मात्र पूजा काही वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. माणसाच्या जीवनामध्ये 2 कर्म सांगितले, एक नित्य कर्म आणि दुसरं नैमित्तिक कर्म. नित्य कर्मामध्ये देवपूजा आली. विठाला देवपूजेच्या बाबतीमध्ये बरेचसे माणसं कंटाळवाणी आहेत. फार कंटाळा येतो त्याला. बाकी काही काम करायला कंटाळा येत नाही त्याला. कुठं कंटाळा येतो? देवपूजेचा कंटाळा. बरेचसे माणसं 2-2, 3 तास पत्ते खेळतात, दिवस पत्ते खेळतात. त्यांना जर म्हणलं की वो देवपूजा करतात, हा ते कुठं नका. काय महाराजाचे शब्द आहेत, पूजा न करावी चुकलं. हाती सोकट्याचा कंटाळा आणि हाती सोकट्याचा चाळा. 2-2, 3-3 दिवस फुटत नाहीत काही काही माणसं, इतकं पत्ते खेळते. देवपूजेचा कंटाळा येतो. कोरोनामध्ये मराठवाड्याचं अजून एक लय मोठं नुकसान झालं. वैकुंठवासी बाबासाहेब इंगळे महाराज त्यांनी एक प्रसंग सांगितलेला आहे. एक जावई रुसून गेलं म्हणा. कुठे गेलं? रुसूनच गेलं. रुसून कशामुळे गेलं तर त्याला देवपूजेचा कंटाळा येत होता. रुसून गेलं तर गेलं, एक जणाच्या शेतात गेलं, जीव देऊ लागलं. मग
ज्याच्या शेतात जीव देणार ती गेलो म्हणून मला मारतो का बाबा, म्हणला मला काय जेलमध्ये घालतो का, त्यानं धरलं त्याला, कशा करता जीव देतोस म्हणला, नाही कंटाळच म्हणला, मला जगायचंच नाही, मला मरायचंच. झालं काय, खाली उतर खाली उतर खाली उतर. तुला जर घरच्या लोकांनी हाकलून दिला असेल, तुला कामाचा त्यांचा कंटाळा येत असेल तर माझ्या घरी तू खा, माझ्या घरी राहा, काही काम करू नको. तुला काय झालंय सांग, जीव कशाला देतो भल्या माणसा, अमौलिक जीव आहे, न मिळणारा जीव आहे. माझ्या घरी राहा, काही करू नको, फक्त देवपूजा कर म्हणला, मरूनच जीव देऊ लागलो. म्हणजे हे कशाच्या कंटाळानं जीव देऊ लागलं, इतका लोकांना देवाचा कंटाळा आहे, देवपूजेचा कंटाळा आहे. थोडा थोडा मसाला टाकावा लागायलाय. हो, नाही समजलं तुम्हाला. देवपूजेच्या बाबतीत लोक दिवस दिवस लोक घरच्या नाल्या उपशितेन, मोऱ्या उपशितेन, पण पूजा करणार नाहीत. कंटाळवानं वाटते. पण देवपूजा हे नित्य कर्मातलं कर्म आहे. देवपूजेच्या बाबतीमध्ये सकाळी सूर्योदयाच्या अगोदर जर देवपूजा स्नान करून जर केली तर दिवस चांगला जातो माणसाचा. त्याच्यामध्ये काही माणसं असे देवपूजा करतात पण भांडे घासल्यासारखे, भांडे धुतल्यासारखे, सगळे एकदा देव बुडवणार, वरी काढणार. काही देव मधीच राहिले, काही लोकांचे देवाचा जीव चाललाय मध्ये, तरीही वर काढणार, काढले, उपशिले, ठेवले, त्याला काही पुसणं नाही, इसणं नाही. गंध लावणं, कोणत्या देवाच्या डोळ्यात गंध चाललाय, कोणत्या देवाच्या नाकात गंध चाललाय, ह्याला फक्त गडबडच करायची पडले. कसा देव मांडावा, देवाची मांडणी कशी असावी, देव कुठं मांडावेत, कोणते देव कोण्या बाजूला मांडावेत, काही घेणं देणं नाही. रंगनाथाचा कोणता पाय आदर असावा, ह्यानं एक पुढचा पाय खाली टेकवून त्याची तयारीच नाही त्या देवपूजेची. कोण्या देवाला कोणता गण लावायला काय ना, फट 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 देवपूजा झाली की म्हणाले वाढ 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 वाढ. ती देवपूजा नाहीये. देवपूजेचा अर्थ तसा नाही. पूजा ते करावी मनीची उत्तम, लौकिकाचे काम काय असे मनातून देवपूजा व्हावी. ही मनोमय पूजा मनोमय पूजा हेची पडिये केशी राजा. ती देवाला पूजा आवडते जी अंतःकरणातून केलेली आहे, मनातून पूजा केलेली आहे. त्या पूजेला लागणारी सामुग्री सुद्धा घवघव असावी. काही काही लोकांची पूजा अशी वसवस आहे, सुतक पडल्यासारखी. त्याला फुल नको, त्याला व्यवस्थित गंध नको, त्याला धूप नको, त्याला नैवेद्य नको, काहीच नको. वसवस वसवस. काही काही तर देव असे वाटतात लोखंडाचे आहेत की काही आहेत पितळेचे, पण वाटतात कसे, फक्त दसऱ्यातच घासले ना ते, मध्ये काहीच घेणं देणं नाही त्यांच्या. काही काही लोकांना तर सुतक पडल्यावर असा आनंद होत आहे, बस 10 दिवस आता देवपूजेचा कुठतानाच नाही म्हणला. काय नाही असलेनं देवघर कशाला बांधायचंय, बांधूच नको, नको बांधू देवघर. काय करता हे कंटाळवाने जे लोक आहेत ना, देवपूजेच्या बाबतीत उदास आहेत, उदास. नाहीतरी काही लोकांना त्याच्या त्या कार्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. दुसऱ्याचा माल आपल्या नावाने विकायचा नाही, लक्षात ठेवा. ज्याचा माल त्याच्याच नावाने विकायचा. ज्याचं जे क्रेडिट आहे ना त्याला द्यायलाच पाहिजे. देवपूजा केलेल्या काही लोकांच्या याद्या देतो मी तुम्हाला. त्यांचं नाव तुम्हाला जरी आवडत नसेल तर मला आवडतंय, कारण त्याचं काम चांगलं आहे. केकशीनं देवपूजा करायची. किती कमळं व्हायचे, किती कमळं. भगवान महादेवाला किती कमळाचे फुलं व्हायचे केकशीनं. केकशी नाव तरी ऐकलं असेल ना. रावणाच्या आईचं बोलतोय मी. किती फुलं व्हायचे, 1000 फुलं व्हायचे. 1000 फुलं रावणाच्या आईनं. कोणती फुलं व्हायचे, कमळाचे फुलं. कारण काय, एखाद्या फुलाचं नाव घेतलं पाहिजे. काही काही फुलं जरा आहेत बी महत्वाचे, आपल्याला काम पडते त्या फुलाचे. हो, नाही समजलं तुम्हाला, असू द्या. 1000 नीलकमल. एके दिवशी एक कमळ कमी पडलं. आईनं सांगितलं, रावण आजपर्यंत मी तू माझ्या पूजेमध्ये एवढी मदत केलेली आहेस, माझं एक फुल कमी पडलंय, आणि आताच्या आता मला
मला फुल पाहिजे म्हणली. आई आता कुठं आणू या वेळेला? मला एकच पर्याय आहे, फक्त मी शिरकमळ देऊ शकतो. स्वतःचं शिर छाटलं रावणानं आणि पूजेला अर्पण केलं. एका फुलाच्या मोबदल्यात, एका शिरकमळाच्या मोबदल्यात किती कमळ आले? दशानन म्हणतात, दशानन. 10 तोंड आले, 10 तोंड. विनाकारण 10 तोंड येतात का? अर्पण केलेल्या गोष्टी विसरायच्या नाहीत. देवपूजेच्या बाबतीमध्ये कंटाळवाणी देवपूजा करायची नाही, करायची तर अंतःकरणातूनच. विठाला अशा देवपूजा करणाऱ्या लोकांच्या भरपूर याद्या मी आपल्याला देऊ शकतो. काय लोकांची देवपूजा? एक मी प्रामुख्यानं नाव घेईन. महाराष्ट्राने त्यांची देवपूजा बघायला पाहिजे. महाराष्ट्राने पूजनीय हनुमंत महाराज मते, महाराष्ट्राने युट्यूबवर संध्याकाळी गेल्यावर देवपूजा बघा. हनुमंत महाराज मते बाबांची पूजा म्हणजे सकाळी 3 वाजता चालू होती आणि सायंकाळी 12 वाजता बंद होती. का चुकून बोलतोय? दररोज हनुमंत महाराज मते यांच्या देवघरातल्या देवांना दररोज 15 पुरणपोळ्याचं नैवेद्य. 15 किती पोळ्याचा? पैठणच्या नाथ महाराजाच्या नंतर आमच्या नजरेमध्ये देवपूजा कशी असावी हे बघण्याकरता एकच नाव पुढे मी घेतो, ते म्हणजे हनुमंत महाराज मते. दररोज 5 प्रकारचे फळ आहेत, दररोज काजू बदाम आहे, दररोज पुरणपोळी आहे, दररोज शेजारती आहे आणि त्या देवाला दररोज शेजारती केली जाते. देवाला झोपवलं जाते. झोपवण्याकरता स्पेशल गाडी आहे. त्यांच्या देवपूजेकरता स्पेशल गाडी आयशरच बनवून घेतलंय. ऐश्वर्य स्पेशल. आणि कुठे जर राहिले दररोज ते त्याच्या देवपूजेतल्या देवाला दक्षिणा देतात 101 रुपया. कोरोनामध्ये त्याची दक्षिणा दररोज 101 दिलेली. 4 पोते झालते, 4 पोते. आणि ती सगळी दक्षिणा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दक्षिणेमध्ये पेटीमध्ये नेऊन टाकतात. दक्षिणा पेटीमध्ये नेऊन टाकतात. ते दर आषाढी कार्तिकीला एकादशीला, दर एकादशीला वारीला जातात. ही याला म्हणतात देवपूजा. अनेक लोकांची मी याद्या देईल तुम्हाला. देवपूजा कशी असावी? देवपूजा घो असावी. ज्ञानोबा विचारा ना. पेरोनी से ताजाई जे पुजुनी देव पाहिजे ते सोनी प्रसाद घीजे तिथीचा विठाला. पूजोनी देव पाहिजे. देव कधी पाहावं? देवपूजा झाल्यावर. कसे वाटतात ते? प्रसन्न वाटतात. मग त्या देवाची आपल्यावर कृपा होती. अशी देवपूजा जशी जमेल तशी त्याने आपलं करावं, निश्चित करावं. परंतु काही वेळी अशा माणसाच्या जीवनामध्ये अडचणी येतात, काही प्रतिकूल परिस्थिती असते, काही अडचणी असतात. अशा वेळेला काही त्याला त्या सामुग्रीची तडजोड लागत नाही, ती सामुग्री मिळत नाही. मग त्यानं देवपूजा कशी करावी? बरं, त्या पूजेच्या बाबतीमध्ये जरी आपण करायची ठरवलं, देवाला अर्पण करायचं ठरवलं, बरं ज्याही गोष्टी आपण परमात्म्याला अर्पण करायच्या ठरवल्या त्या कोणाच्या आहेत? सगळ्या गोष्टी त्याचा स्वतंत्र अभंग आहे. कासयाने कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा पेडी आता. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, देवा मला संशय हे रे, तुझी देवा पूजा कशानं करू मला सांग की, तुला काय अर्पण करू मी? मग त्याच्यासाठी तुकोबारायने पुढे अभंग सांगितलाय. काय काय अर्पण करायचंय?
उदकी नानू तुझे स्वरूप हे तुझे स्वरूप हे तुझे तेथे माझे काय वेचे देवा देवा तुला पाणी वाहू. माणसं म्हणतात ना मारुतीला पाणी घातलं म्या. बरेच माणसं देवाला पाणी घालतात. आमच्या इकडे श्रावण महिन्यामध्ये गंगेचं पाणी आणून देवाला घालतात. आमच्या पूर्ण शहरामध्ये आमच्या पूर्ण खेड्यामध्ये पूर्ण मारुतीरायाचं मंदिर जेवढे आहेत गावात काही माणसं जातात, नाही गेली तर गावातले काही घरोघर माणसं जातात, नाही गेले तर काही माणसं रोजानं लावतात. पण आमच्या इकडे गोदावरीचं पाणी देवाला घालतात. असे बरेचसे गाव आहेत. काय करतात देवाला? गंगेचं पाणी घालतात. आपला नियम आहे, पुरातन चालत आलेला आहे. मग पाणी देवाला घालतोय पण पाणी कोणाचं आहे? कासया आणि पूजा सांगतो कशानं पूजा करू? पाणी जर घालतो म्हणलं मी पाणी घातलं म्हणलं देवाला, पाणी कोणाचं आहे? उदकी नानू तरी स्वरूप हे तुझे तेथे माझे काय वेचे देवा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय वाहू देवा. गंध लावावा तुला, फुलं व्हावेत पण गंध कोणापासून आहे? फुलं कोणा निर्माण केले? हे सगळं तुझंच आहे देवा. तेथे माझे काय वेचे देवा. माझं काय त्याच्यात खर्च होते सांग की. अजून पुढे सांगितलं एक जण म्हणला महाराज मी देवाला काय काय करतो. फळदाता तू तांबूल अक्षदा तेथे मी अनंता काय वाहू. फळ वाहतात काही लोक. सफरचंद व्हायचं देवाला, आपल्या शेतातलं एखादं फळ व्हायचं. हे फळ कोणाचे आहेत? आपल्या बापाचे त्याचेच आहेत. मग तेव्हा मी माझं काय आहे त्याच्यात? अजून पुढं वाहू बक्षना तारी दक्षिणा आली, दुसरा नैवेद्य आला. दक्षिणा जरी म्हटलं तर हे दक्षिणा जे माल आहे, पैसे ते कोणाचे? आपल्या बापाचे, हे त्याचेच. तुझंच आहे की सगळं देवा. नैवेद्य दाखवतोय आम्ही, अन्न कोणाचं आहे? तूच निर्माण केली, मग तुझं तुला काय द्यावं? तेथे माझे काय